मुंबईतील नामांकित क्लब आणि स्पोर्ट्स संस्थांमधील अन्न सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या धडक कारवाईमध्ये मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAIचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेले आहेत। तपासणीमध्ये अस्वच्छ स्वयंपाकगृह, झुरळ आणि माशांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवण, त्याचबरोबर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आलंय। या कारवाईमुळे मुंबईतील प्रतिष्ठित क्लबच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान पुढील 3 दिवस MIG क्लबची खानपान सेवा बंद राहणार आहे। मुंबईतील नामांकित 5 क्लब आणि जिमखान्यावरती अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केल्यानंतर मुंबईतील MIG जिमखान्यातील खानपान सेवा आता पुढील 3 दिवस बंद राहणार आहे। आपण ज्या ठिकाणी आहोत, माझ्या मागे आपण जर बघितलं तर याच ठिकाणी MIG क्लब आहे आणि MIG क्लबची आता खानपान सेवा पुढील 3 दिवस बंद राहणार आहे। 2 दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून MIG क्लबच्या रेस्टॉरंट्सची त्या ठिकाणी असणाऱ्या उपाहारगृहांची पाहणी करण्यात आली होती, ज्यामध्ये एक अवैध पद्धतीने एक थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करण्यात आला होता मेजर्स नेब्युला कॅटरिंग यांच्या नावाने, आणि नेब्युला कॅटरिंग यांच्याकडे कुठल्याही प्रकारची FSSAIची परवानगी नव्हती। त्यामुळे ते सगळं अवैध ठरवण्यात आलं आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर या स्वयंपाकघरामध्ये कमालीची अस्वच्छता, जे उपहारगृह आहेत, जे रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल आहे, त्यामध्ये कमालीची अस्वच्छता आढळून आली होती। त्यासोबतच जे पाण्याचे आहेत, खाद्यपदार्थांचे जे नमुने आहेत, त्याची योग्य प्रकारे चाचणी करण्यात आली नव्हती आणि त्यानंतर या संपूर्ण रेस्टॉरंट्सचा, हॉटेल्सचा परवाना निलंबित केला होता आणि त्यानंतर आता काही सुधारणा देखील या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सुचवण्यात आलेल्या आहे। यानंतर MIG क्लबच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, एक स्पष्टीकरण जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पेस्ट कंट्रोल असेल, त्यासोबतच काही खाद्यपदार्थ साठवणुकीची क्षमता अद्ययावत करणे असेल आणि इतर काही स्वयंपाकघर अद्ययावत करणे असेल, या सगळ्या गोष्टींसाठी 3 दिवस आता MIG क्लब बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र यात हे सगळे बदल केल्यानंतर पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतरच MIG क्लब येथील उपहारगृह सुरू होऊ शकतात। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।